नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. भक्तांनो, कल्पना करा, वर्षातून एक अशी रात्र येते ज्या रात्री तुमचं एकच ओम नमः शिवाय तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतं. ज्या रात्री केलेली साधी प्रार्थनासुद्धा अनेक आपल्या जन्मांचे पाप धुवून काढू शकते. आणि ज्या रात्री स्वतः महादेव आपल्या भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होतात, तीच दिव्य रात्र म्हणजे महाशिवरात्री. भक्तांनो, महाशिवरात्री हा केवळ सणच नाही, ती शिवतत्व जागृत होण्याची एक अद्भुत संधी आहे. आणि संपूर्ण वर्षभरात अनेक व्रत उपवास येतात, पण महाशिवरात्रीचं स्थान सर्वात श्रेष्ठ मानलं जाते. कारण या रात्री विश्वातील सकारात्मकता ऊर्जा अत्यंत तीव्र असते आणि आध्यात्मिक साधनेसाठी ही रात्र अत्यंत प्रभावी मानली जाते. आणि पुराणामध्ये सुद्धा महाशिवरात्रीबद्दल अनेक कथा सांगितल्या आहेत. काही कथानुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतींचा विवाह झाला होता. आणि काही कथानुसार याच दिवशी शिवाने म्हणजेच महादेवाने तांडव नृत्य करून सृष्टीचं संतुलन राखलं होतं. तर समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष निर्माण झालं, तेव्हा सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी ते विष स्वतः विष प्राशन केलं आणि नीलकंठ झाले. त्यामुळे ही रात्र त्यागाचे आणि करुणा आणि शक्तीचं प्रतीक आहे. भक्तांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करणं, जप करणं, ध्यान करणं आणि विशेषतः रुद्राभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जाते. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप या दिवशी अनेक पटीने आपल्याला फळ देत असतो. शास्त्र सांगते की या दिवशी जागरण केल्यास आणि शिवभक्ती केल्यास आपलं मन शुद्ध होतं आणि कर्मबंधन हलकं होतं आणि आपल्या आयुष्यातील अडथळे कमी होत असतात. ही रात्र आपल्याला एकच सांगत असते, एकच संदेश देत असते की अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश निर्माण करण्याची शक्ती आपल्या आत आहे. शिव म्हणजे संहारच नव्हे तर परिवर्तन. जुनं संपवून नव्याची सुरुवात करणं म्हणजेच शिवतत्व. म्हणून महाशिवरात्री ही फक्त पूजा करण्याचीच वेळ नाही, तर आपल्यामध्ये स्वतःला बदलण्याची, आपल्यामधील वाईट सवयी सोडण्याची आणि नवीन सकारात्मक संकल्प करण्याची एक आपल्याला संधी आहे. भगवान शंकर अत्यंत भोळे आहेत. त्यांना मोठ्या आपल्या दिखाव्याची गरज नसते. त्यांना हवं असतं ते आपलं फक्त निर्मळ मन, प्रामाणिक भक्ती आणि श्रद्धा. म्हणूनच महाशिवरात्रीच्या या दिवशी साधेपणाने केलेली प्रार्थनासुद्धा मनापासून आले असेल ना, तर ती थेट आपल्या महादेवांपर्यंत पोहोचत असते असं मानलं जाते. या दिवशी केलेला प्रत्येक जप, प्रत्येक अभिषेक, प्रत्येक प्रार्थना आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. म्हणूनच भक्तांनो, ही महाशिवरात्री केवळ कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेतील एक तारीख म्हणूनच न साजरी करता आत्मजागृतीची एक रात्र म्हणून अनुभवा. तर भक्तांनो, तुम्ही यावर्षी शिवरात्रीला कोणता संकल्प करणार आहात का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रुद्राभिषेक म्हणजे काय आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला इतकं महत्त्व का दिलं जाते? तर रुद्राभिषेक हा 2 शब्द भागात विभागला जातोय. रुद्र म्हणजेच भगवान शिवाचे उग्र रूप, शक्तिशाली आणि सर्वव्यापी रूप. आणि अभिषेक म्हणजे पवित्र स्नान घालणे. म्हणजेच रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवांच्या शिवलिंगावर मंत्रोच्चारासह पवित्र पदार्थांनी अभिषेक करणे. पण हे फक्त पाणी किंवा दूध ओतणे एवढंच आहे का? तर नाही. ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे आणि शास्त्रात सुद्धा असंच सांगितले की शिवलिंग हे संपूर्ण सृष्टीचं प्रतीक आहे. त्यावर पाणी अर्पण करणं म्हणजे आपल्या जी मनातील ताण असतो, चिंता असते आणि दुःख असतं ना, ते शांत करणं. दूध अर्पण करणं म्हणजेच शुद्धता आणि शांततेचं प्रार्थना करणं असतं. आणि दही स्थैर्याचं प्रतीक आहे आणि मध मधुरतेचं प्रतीक आहे. तूप तेज आणि ऊर्जा दर्शवतं आणि साखर हे आनंदाचं प्रतीक आहे. म्हणजेच आपण अभिषेक करताना केवळ आपण पदार्थच अर्पण करत नसतो, तर आपल्या जीवनातील गुण शिवचरणी अर्पण करत असतो. रुद्राभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप केला जातोय.
आणि मंत्रांच्या स्पंदनामुळे वातावरण पवित्र होत असतं आणि आपलं मन शांत होतं आणि घरात आपल्या सकारात्मक एक ऊर्जा वेगळीच निर्माण होत असते. विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी हा जप अनेक पटीने आपल्याला फळ देतो असं मानलं जाते आणि पुराणांमध्ये सुद्धा सांगितले की रुद्राभिषेक केल्याने पापांचा नाश होतो आणि आपले जे ग्रह दोष असतात ते शांत होतात आणि आर्थिक अडचणी आपल्या हळूहळू कमी होतात आणि मानसिक आपला ताणतणाव दूर होतो. अनेक लोक विवाह, नोकरी, आरोग्य आणि कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा रुद्राभिषेक करत असतात. कारण शिव म्हणजेच करुणेचा सागर आणि जेव्हा भक्त मनापासून अभिषेक करत असतो ना, तेव्हा महादेव त्यांची हाक नक्की ऐकतात अशी श्रद्धा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्राभिषेकाला देखावा नसतो. मोठमोठे विधी किंवा खर्च करण्याची काही गरज नाहीये. श्रद्धा, शांत मन आणि सातत्यपूर्ण मंत्र जप हेच सर्वात मोठं साधन आहे. अगदी साध्या पाण्यानेही जर मनापासून तुम्ही अभिषेक केलात ना, तरी तो तितकाच फलदायी ठरतो. म्हणूनच रुद्राभिषेक म्हणजे केवळ धार्मिक विधी म्हणून करू नका. तो आपल्या अंतर्मनाची शुद्धी आहे. आपल्या जीवनातील नकारात्मकता धुवून टाकण्याची ही प्रक्रिया आहे आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे. आता प्रश्न येतो तो, जर आपण महाशिवरात्रीला घरीच रुद्राभिषेक करायचा ठरवला तर नेमकी कशी तयारी करावी? तर सर्वात आधी रुद्राभिषेकाची सुरुवात बाहेरच्या स्वच्छतेपेक्षा आपल्या अंतर्मनाच्या शुद्धतेपासूनच होते. तुम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे स्नान करा. शक्य असल्यास स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करा आणि पूजा करताना मन आपले शांत आणि सकारात्मक ठेवा. कारण शिवभक्तीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना असते. घरात एखादी स्वच्छ आणि शांत जागा निवडा. तिथे लहान पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा आणि तुमच्याकडे शिवलिंग असेल तर उत्तमच, नसेल तर भगवान शंकरांचा फोटो किंवा पार्थिव शिवलिंग देखील चालेल. आणि शक्य असल्यास शिवलिंगाखाली तांब्याची किंवा पितळेची ताटली ठेवा, जेणेकरून अभिषेकाचे पाणी व्यवस्थित साठेल. आता सामग्रीची तयारी करूया. रुद्राभिषेकासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये स्वच्छ पाणी, गंगाजल असेल तर उत्तमच आहे. नसेल तर दूध, दही, मध, तूप, साखर, बेलपत्र, धूप आणि दीप, अगरबत्ती, फुले आणि फळे यांचा समावेश करा. बेलपत्र 3 पानांचे आणि न तुटलेले असावे याची काळजी घ्या. आणि आपल्या शिवाला, शंकराला पांढरी फुले, धतुरा, आकड्याची फुले विशेष प्रिय मानले जात आहेत. आणि तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात थोडं गंगाजल मिसळा. शक्य असल्यास अभिषेकासाठी छोटं पात्र किंवा अभिषेक पात्र ठेवा. त्यातून हळूहळू जलधारा वाहते. पण हे नसेल तरी चालेल. तुमच्या फक्त भावना सर्वात महत्त्वाची असते. पूजा सुरू करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर तुम्ही गणपतीचे स्मरण करा. कारण कोणतीही शुभ गोष्ट गणेश पूजनाशिवाय पूर्ण होतच नाही. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचे आणि गुरूंचे स्मरण करा. मग शांतपणे आपल्या शिवासमोर, शंकरासमोर बसून काही क्षण ध्यान करा. ओम नमो शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र मनात म्हणत राहा आणि मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. लक्षात ठेवा, तयारी म्हणजे केवळ साहित्य गोळा करणे एवढंच नाही, तर मनाला भक्तीत आपण स्थिर करणं हे आहे. आणि जिथे श्रद्धा आहे तिथेच आपल्या शिवांची कृपा भक्तांना मिळत असते. आता सर्व तयारी पूर्ण झालीच, पण आता रुद्राभिषेक नेमका कसा करायचा? योग्य पद्धत काय आहे? चला तर तेच पाहूयात. सर्वप्रथम शांतपणे शंकरासमोर बसा, शिवासमोर बसा. डोळे मिटून काही क्षण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि मनातील तुमच्या सर्व विचार, चिंता आणि तणाव जो काही असेल तो शिवाच्या, आपल्या महादेवांच्या चरणी अर्पण करा.
कारण रुद्राभिषेकाची खरी सुरुवात ही अंतर्मनाच्या समर्पणानेच होत असते. प्रथम भगवान गणेशाचे स्मरण करा, वक्रतुंड महाकाय म्हणत प्रार्थना करा, जेणेकरून पूजा निर्विघ्न पार पडेल. त्यानंतर भगवान शंकराचे ध्यान करा आणि शिवलिंगावर सर्वात आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक करा आणि पाणी हळूहळू अर्पण करत ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र उच्चारा. प्रत्येक मंत्रासोबत पाण्याची धार जणू तुमच्या जीवनातील नकारात्मकता धुवून काढत आहे अशी भावना ठेवा आणि यानंतरच पंचामृताने अभिषेक करा. जे आपण साहित्य गोळा केलं होतं ते, जसे की दूध अर्पण करा, मग दही, त्यानंतर मध, तूप आणि साखर. प्रत्येक वेळी मंत्र जप सुरूच ठेवा. दूध अर्पण करताना मनात शुद्धतेची भावना ठेवा आणि दही अर्पण करताना स्थैर्याची, मध अर्पण करताना गोडवा आणि प्रेमाची आणि तूप अर्पण करताना तेज आणि ऊर्जा याची आणि साखर अर्पण करताना आनंदाची भावना ठेवा. पंचामृतानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्नान घाला. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामुळे अर्पण केलेले जे पदार्थ आहेत ना ते पूर्णपणे पवित्ररित्या समर्पित होतात. आणि यानंतरच बेलपत्र अर्पण करा. लक्षात ठेवा, बेलपत्र 3 पानांचे पूर्ण असावे आणि उलट ठेवू नये. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणा. फुले अर्पण करा. धूप आणि दीप लावा. शांतपणे शिवमहिम्न स्तोत्र, रुद्राष्टक किंवा शक्य नसेल तर फक्त पंचाक्षरी मंत्राचा जप करत राहा आणि पूजेच्या शेवटी हात जोडून प्रार्थना करा. हे महादेव, माझ्या कुटुंबावर, माझ्या घरावर आणि माझ्या आयुष्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या आणि काही क्षण शांत बसा. त्या शांततेतच शिवाचा आशीर्वाद आपल्याला अनुभवायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, विधीपेक्षा आपल्या भावना खूप मोठ्या आहेत आणि मंत्रापेक्षा आपली श्रद्धा खूप मोठी आहे आणि आपल्या सामग्रीपेक्षा आपलं समर्पण खूप मोठं आहे. भक्तांनो, रुद्राभिषेक करताना एक गोष्ट अनेकांना माहीत नसते. भगवान शंकरांना नेमकं काय आवडतं, कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने ते अधिक प्रसन्न होतात. तर भगवान शिव हे अत्यंत भोळे, साधे आणि करुणामय देव मानले जातात. त्यांना राजेशाही थाट नको असतो, सोन्या चांदीची अपेक्षासुद्धा नसते. त्यांना आवडतो तो आपला साधेपणा, निर्मळ भावना आपली आणि आपली खरी भक्ती. शिवाला सर्वात प्रिय आहे ते म्हणजे बेलपत्र. बेलपत्राची 3 पानं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जाते. तसेच ती सत्व, रज आणि तम या 3 गुणांचंही प्रतीक मानलं जातं. म्हणून जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो ना, तेव्हा जणू आपण आपले 3ही गुण, आपलं संपूर्ण अस्तित्व शिवचरणी समर्पित करत असतो. भगवान शंकरांना स्वच्छ जल अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच केवळ पाण्याने केलेला अभिषेकही तितकाच फलदायी असतो. गंगाजल असेल तर उत्तमच, पण साधं स्वच्छ पाणीही चालतं. कारण शिवाला भावना आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत, पदार्थ नाही. तसेच शंकरांना धतुरा, आकड्याची फुले, भांग यासारख्या साध्या गोष्टी प्रिय मानल्या जात आहेत. यामुळे आपल्याला एक संदेश आहे की शिव म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणारे तत्व आहे, ज्याला जग कदाचित नाकारतं. शिव स्मशानात राहतात, भस्म धारण करतात, नाग गळ्यात घालतात. म्हणजेच ते आपल्याला शिकवत आहेत की जीवनात बाह्य रूप महत्त्वाचं नाही, अंतर्मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. आणि शंकरांना पांढरी फुलेसुद्धा आणि शांत सुगंधही आवडतो. पांढरा रंग म्हणजे शांती, शुद्धता आणि समर्पण. म्हणून पूजेत शक्य असल्यास पांढरी फुले अर्पण करावीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महादेवांना तुळस अर्पण करू नका आणि तुटलेलं किंवा खराब बेलपत्र अर्पण करू नका.
पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धता राखणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाला आवडते ते तुमचं खरं मन. जर तुमच्या डोळ्यात श्रद्धा असेल ना, आवाजात प्रामाणिकपणा असेल ना आणि मनात आपल्या प्रेम असेल, तर शिव नक्की प्रसन्न होतात. त्यांना मोठे विधी नाही चालत, पण आपली मोठी जी भक्ती असते ना, ती पाहिजे असते. कारण महादेव भोळे आहेत आणि एकदा का ते प्रसन्न झाले ना, तर ते आपल्या भक्तीला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. महाशिवरात्रीची रात्र जवळ येते आणि अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय, या पवित्र रात्री नेमकं काय करावं? फक्त पूजा करून झोपावं का? की या रात्रीचं काही विशेष महत्त्व आहे? तर शास्त्रात सांगितले की महाशिवरात्रीची रात्र ही जागरणाची रात्र आहे. पण हे केवळ डोळे उघडं ठेवून बसणं नाही, तर आपल्या जीवनातील कधीकधी अज्ञानाचा अंधार, त्या अंधारातून बाहेर पडण्याची ही रात्र आपल्याला संधी देते. या दिवशी शक्य असल्यास उपवास करा. उपवास म्हणजेच केवळ अन्न खाणंच नाही, तर वाईट विचारांपासून, नकारात्मक बोलण्यापासून आणि चुकीच्या कृतीपासून दूर राहणं. शरीर हलकं असेल तर मन अधिक एकाग्र होतं आणि जप ध्यान अधिक प्रभावी होतं. महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहारांची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रत्येक प्रहारात शिवलिंगावर जल किंवा पंचामृत अर्पण करून मंत्र जप करावा. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सतत जपत राहावा आणि शक्य असल्यास शिवमहिम्न स्तोत्र, रुद्राष्टक किंवा शिवतांडव स्तोत्र म्हणा. या स्तोत्रामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती आहे असं मानलं जाते. या रात्री ध्यान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. शांत जागी बसून डोळे मिटा, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात म्हणा ओम नमः शिवाय. इतका आवाज गोंजू दे आपल्या आतमध्ये. काही वेळातच आपल्या मनातील अस्थिरता कमी होऊन जाते आणि एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. असं मानलं जाते की महाशिवरात्रीच्या रात्री विश्वातील ऊर्जा विशेष प्रकारे संतुलित असते आणि त्यामुळे या दिवशी केलेली साधना थेट आपल्या चेतनेवर परिणाम करते. अनेक योगी आणि साधक या रात्रीला आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानतात. म्हणून ही रात्र फक्त सण म्हणूनच साजरी न करता स्वतःशी संवाद साधण्याची, वाईट सवयी सोडण्याची आणि नवीन सकारात्मक संकल्प करण्याची रात्र म्हणून अनुभवा. ही महाशिवरात्री तुमच्यासाठी केवळ पूजा न राहो, तर परिवर्तनाची सुरुवात ठरो. तर भक्तांनो, रुद्राभिषेक केल्यानंतर अनेक जणांच्या मनात एकच प्रश्न असतोय, खरंच याचा फायदा होतो का? आणि झाला तर कसा होतो? तर शास्त्र सांगतं आणि पुराणांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की रुद्राभिषेकाचे अनेक अद्भुत फायदे सांगितले आहेत. पण हे फायदे केवळ बाह्य स्वरूपाचे नाहीत, तर ते मन, शरीर आणि जीवन या तिन्ही स्तरांवर परिणाम करत असतात. सर्वप्रथम मन शांती. जेव्हा आपण मंत्रोच्चार करत शांतपणे शिवलिंगावर अभिषेक करतो ना, तेव्हा आपल्या मनातील ताण, भीती आणि अस्थिरता हळूहळू कमी होऊ लागते आणि ओम नमः शिवाय या मंत्राच्या स्पंदनामुळे आपला मेंदू शांत होतो. विचार आपले स्पष्ट होतात आणि आतून आपल्याला स्थैर्य निर्माण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहदोष आणि अडथळे कमी होतात. ज्यांच्या पत्रिकेत शनी, राहू, केतू किंवा इतर ग्रहदोष असतात, त्यांच्यासाठी रुद्राभिषेक अत्यंत प्रभावी मानला जातो. विशेषतः महाशिवरात्रीला केलेला रुद्राभिषेक अनेक अडचणी हलक्या करतो अशी श्रद्धा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्य आणि ऊर्जा. शिव म्हणजे जीवनशक्तीचं प्रतीक. अभिषेक करताना तयार होणारी सकारात्मक ऊर्जा वातावरण शुद्ध करते. त्यामुळे घरात शांती वाढते, वाद कमी होतात आणि मानसिक आरोग्यसुद्धा सुधारतं.
आणि चौथी गोष्ट आहे इच्छापूर्ती आणि कार्यसिद्धी. अनेक भक्त नोकरी, व्यवसाय, विवाह आणि आर्थिक स्थैर्यासाठी रुद्राभिषेक करतात. जेव्हा प्रार्थना मनापासून केली जाते तेव्हा परिस्थिती आपली हळूहळू आपल्या बाजूने वळू लागते. हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. पण सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कोणता माहीत आहे का? तो म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मिक बळ. जेव्हा आपण नियमितपणे रुद्राभिषेक करतो, जेव्हा आपल्याला असं वाटू लागतं की महादेव आपल्या पाठीशी आहेत आणि जेव्हा ही भावना निर्माण होते, तेव्हा कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, रुद्राभिषेक म्हणजे काही जादू नाही, तर श्रद्धेची शक्ती आहे. तो आपल्या मनाला, विचारांना आणि कर्मांना सकारात्मक दिशेने नेत असतो. आणि जेव्हा आपलं मन बदलतं तेव्हा आपलं आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. आता आपण संपूर्ण विषयाचा शेवट करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा. महाशिवरात्रीची आणि रुद्राभिषेक हे फक्त एक दिवसाचं कर्मकांडच नाही. ही एक सुरुवात आहे स्वतःला बदलण्याची, स्वतःला शुद्ध करण्याची आणि शिवतत्वाशी जोडून घेण्याची. शिव म्हणजे शांतता, पण त्याचवेळी अपार शक्तीही. शिव म्हणजे संहार, पण त्याचवेळी नवसर्जनही. आपल्या जीवनात जे जे काही वाईट आहे, जे अडथळे आहेत, जे दुःख आहे, ते संपवून नव्या सुरुवातीची शक्ती आपल्यात निर्माण करणं म्हणजेच शिवशक्ती. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक केला, मंत्र जप केला, जागरण केलं, पण त्याचबरोबर जर तुम्ही एखादी वाईट सवय सोडण्याचा संकल्प जर केला ना, एखाद्या चुकीबद्दल मनापासून पश्चाताप केला आणि पुढे चांगलं जीवन जगण्याचा निर्धार केला, तर तीच खरी शिवपूजा ठरेल. भगवान शंकर आपल्याला शिकवतात की साधेपणात ही महानता असते. भस्म लावून स्मशानात राहूनही ते विश्वाचे अधिपती आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की बाह्य दिखावा नव्हे, तर अंतर्मनाची ताकद खूप महत्त्वाची असते. म्हणूनच या शिवरात्रीला केवळ पूजा करून थांबू नका, तर शिवतत्व आपल्या जीवनात उतरवा. रागाच्या जागी शांतता आणा आणि अहंकाराच्या जागी नम्रता आणा आणि भीतीच्या जागी विश्वास आणा. कारण जिथे विश्वास आहे तिथेच शिव आहेत. आणि शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरोखर महादेवांवर श्रद्धा ठेवतो आहे का? आणि माझ्या आयुष्यात परिवर्तन घडण्यासाठी तयार आहे का? तुमच्या आयुष्यात कधी महादेवांची कृपा जाणवली आहे का? आणि या महाशिवरात्रीला तुम्ही कोणता संकल्प करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भक्तांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि समोरचं बेल आयकॉनसुद्धा दाबा. चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.